नमस्कार, मी ज्योती राठोड. मराठी वाचनलेखात भगवान श्रीकृष्ण आणि महादेव यांच्या भेटीचा हा प्रसंग अत्यंत मनोहारी आणि भक्तिरसाने भरलेला आहे. गोकुळातील ही छोटी कथा महादेव आणि बालकृष्णाची गोकुळातील भेट. भगवान विष्णूंनी पृथ्वीवर श्रीकृष्ण रूपात अवतार घेतला आहे, हे जेव्हा कैलासावर महादेवांना समजले, तेव्हा त्यांना आपल्या प्रभूला पाहण्याची तीव्र ओढ लागली. पण महादेव आपल्या मूळ रूपात गेले असते तर गोकुळात भीती पसरली असती, म्हणून त्यांनी एका अघोरी साधूचा वेश धारण केला. अंगाला भस्म फासलेले, गळ्यात रुद्राक्षमाळा आणि हातात त्रिशूळ घेऊन महादेव नंदबाबांच्या अंगणात येऊन उभे राहिले. बाहेर येऊन यशोदा मातेने पाहिले तर एक तेजस्वी पण दिसायला भयानक असा साधू उभा होता. महादेवांनी साद घातली, मैया, मला तुझ्या लालचे दर्शन घेऊ दे, मी लांबून आलो आहे. यशोदा माता घाबरली. तिला वाटले या साधूच्या विचित्र रूपामुळे आणि गळ्यातील सापांमुळे तिचा छोटा काना घाबरेल. तिने नम्रपणे नकार दिला, महाराज, माझा मुलगा खूप लहान आहे. तुमचे हे रूप पाहून तो रडेल. मी तुम्हाला हवे ते दान देते, पण दर्शनाचा हट्ट करू नका. महादेव हसले आणि म्हणाले, मैया, तुझा मुलगा मला पाहून रडणार नाही, उलट तो मला ओळखतो. जर तू दर्शन दिले नाहीस तर मी इथून हलणार नाही. महादेव तिथेच धरणे धरून बसले. तिकडे अंतर्यामी श्रीकृष्णाने ओळखले की आपले आराध्य महादेव बाहेर आले आहेत. मग काय? श्रीकृष्णाने जोरात रडायला सुरुवात केली. यशोदेने खूप प्रयत्न केले, अंगाई गायली, खेळणी दिली, पण कानाचे रडणेच थांबेना. अखेर एक दासीने सुचवले, मैया, कदाचित त्या साधूचा अपमान झाल्यामुळे काना रडत असावा. त्यांना एकदा बोलावून तर बघ. नाईलाजास्तव यशोदेने महादेवांना बोलावले. जसे महादेव पाळण्याजवळ आले तसे श्रीकृष्णाने रडणे थांबवले आणि त्यांच्याकडे पाहून गोड हसू लागला. महादेवांच्या डोळ्यात आनंदाश्रू उभे राहिले. त्यांनी मनोमन आपल्या प्रभूला वंदन केले. या भेटीला हरिहर भेट असे म्हटले जाते. भक्त आणि भगवंत जेव्हा एकमेकांना भेटतात तेव्हा तिथे जगातील सर्व भीती नाहीशी होऊन फक्त आनंद उरतो.